तर काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील सांगलीमधून विजयी झाले। विश्वजित कदम यांचे खंदे समर्थक असलेले विशाल पाटील विजयी। 15व्या फेरी अखेरीस ओमराजे यांची 2 लाखांच्या घराकडे वाटचाल चाललेली आहे। 2 लाखांचं मताधिक्य ओमराजेंना या ठिकाणी मिळणार आहे। स्वतःचाच रेकॉर्ड धाराशिवमध्ये ओमराजे मोडतायत। रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 49,000 मतांनी पुढे आहेत। काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे हे 49,000 एवढ्या मोठ्या आकड्याने सध्या त्यांनी आघाडी घेतलेली आहे। तर राजू पारवे यांना पिछाडीवर टाकत श्यामकुमार बर्वे या ठिकाणी 49,000 मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे। सर्वच एक्झिट पोलमध्ये राजू पारवे हे जिंकणार असा अंदाज वर्तवण्यात आला होता, मात्र हा अंदाज आता खोटा ठरताना दिसतोय। काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे हे 49,000 मतांनी पुढे आलेत। तर रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे 49,000 मतांनी पुढे। सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे 33,000हून जास्त मतांनी आता आघाडीवर आहेत। प्रणिती शिंदे हे राम सातपुते यांना मागे टाकत 33,000हून अधिक मतांनी पुढे। प्रणिती शिंदे यांनी आता आघाडी घेतलेली आहे। प्रणिती शिंदे या मागील काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर होत्या, मात्र आता 33,000ची लीड घेऊन त्या आघाडीवर गेल्या। खूप मोठं 1.5 लाखांचं मताधिक्य आहे। 180च्या पुढे आहे। 180च्या पुढे आहे। संजू शेट्टी 180च्या पुढे आहे आणि अजून लीड वाढेल। मागच्या 2 वेळेस ते खाली घ्या पराभव केला, काय सांगाल? हा विजय हा सर्वसाधारण एक मिनिट खाली घ्या ना, खाली घ्या, थोडे खाली घ्या। हा जो विजय आहे हा माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा करिश्मा आणि माननीय मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली मेहनत आणि ठाण्यामधील जनतेमध्ये त्यांचं असलेलं मनातील असलेलं स्थान